काहीतरी चांगलं काम केलं आहे आपण. ॲक्च्युली ना आता 2 दिवसापूर्वी आहे बघा, इथं स्पीड ब्रेकर केलेला होता आणि रस्त्यावाल्यांनी ना इकडं स्पीड ब्रेकरच केलं नव्हतं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्हाला माहिती का आज आपण कुठं जाणार आहे? आज आपण जाणार आहे दिंडोरीमध्ये. दिंडोरी त्यानंतर सुलावाईंच्या तिकडं. कशासाठी? नवीन फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरीसाठी. हे बघा, हे आपला मधला गॅप पण भरलेला आहे बसंतीचा. ओके गाईज, त्यानंतर हे बघा इकडं पण गाईज फुल लोड आहे. विषय एकदम गंभीर आहे. आज हे एवढे फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला डिलिव्हरी द्यायला दिंडोरी प्लस सुलावाईन आणि त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला चेकिंग करायला जायचं आहे. आणि त्याच्यात घाशाने फुल जाम केलेले तुमच्या भावाला. बट त्याच्या अगोदर सरांक जाऊन बिलं घेऊ यांचे, नाही का? बसंतीचं पोट पण भरावं लागणार आहे. सो गाईज, आता आपण आहे ना दिंडोरीच्या प्रवासाला लागलेलं आहे. बघू शकते तुम्ही, हे बघा दिसलं का? हा दिंडोरी रोड आहे, नाही का? म्हणजे वणी दिंडोरी रोड. आता इथून दिंडोरीला जायचं आहे. दिंडोरी नंतर 2 गाव, म्हणजे एक गाव क्रॉस करायचं आहे आणि त्या दुसऱ्या गावात आपल्याला घुसायचं आहे. काहीतरीच नाव आहे त्या गावाचं, काय माहिती का? हा, लखमापूर. बरोबर गाईस, लखमापूर म्हणून गाव आहे. त्या गावात आपल्याला जायचं आहे. एक तर माझ्या घाशाने एवढं जाम केलंय ना मला, का मला म्हणजे असं व्यवस्थित ब्लॉग पण बनवता येत नाही. दवाखान्यात पण जाऊन राहिलो. ॲक्च्युली आज माझ्या हिशोबाने दवाखान्यात नक्कीच जावं लागेल मला, कारण माझा घसा फुल जाम झालेला. रात्री 2 वाजेपर्यंत गुचकी चालू होती, त्यानंतर असं वाकडा झोपलो, त्यानंतर मला गुचकी बंद झाली ती. आश्चर्य ना गाईज, 2 दिवसापासून एवढी गुचकी लागते ना प्रमाणाच्या. गोळी घ्यायला लागली आहे बघा. आता गोळी घेतो, कुठेतरी थांबतो, जेवण करतो, नाही का? जेवण केल्याशिवाय पर्याय नाही. आपण पोचलोय कंपनीमध्ये. ॲक्च्युली म्हणजे कंपनीच्या बाहेर आहे बघा, ती कंपनीचा गेट आहे आणि इकडे या कंपनीच्या बस वगैरे आहे, नाही का? आणि इथं थांबलेलं आहे. आता मस्त जेवण करले बघा. मस्त जेवण चालू आहे. दणक्यावर एकदम पद्धतशीर आज मेथीची भाजी आणि चपाती आहे, कारण लांब यायचं होतं. लखमापूरला आलेलो आहे आपण, दिंडोरीच्या पण पुढं. चला काही जेवण करून घेऊ, मग जाऊ गेटवर एंट्री करायला. काहीच हे बघा, ही कंपनी. इथं ॲम्ब्युलन्स वगैरे पण खतरनाक विषय आहे. आता आपली एंट्री वगैरे करतील, त्यानंतर मग जाऊ आपण. ॲक्च्युली गाईज, इथं आहे ना मोबाईल अलाउड नाही आहे, बट तुमच्या भावाने ना लपून मोबाईल आणला इथं, नाही का? कसं तरी व्हिडिओ काढण्यासाठी, तुमच्यासाठी, नाही का? फक्त काही तरी बघू आपण. कंपनीची व्हिडिओ काढता आली तर काढू, नाही का? तिथं फायर एक्सटिंग्विशरची तर काढली. म्हणजे त्यांना असं बोललो का आम्हाला फोटो लागते, नाही का? समोर दाखवावं लागतं तिकडं, असं काय असं बोलून मी तिथली फायर एक्सटिंग्विशरची व्हिडिओ काढली थोडीफार सुंबडीत, नाही का? म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता, पण त्या वर्करला हँडल करून घेतला आपण. हे बघा गाईज, ही कंपनी लय मोठी बरं का गाईज. ॲक्च्युली खतरनाक विषय आहे. हे बघा, लय म्हणजे लय मोठी कंपनी गाईज. व्हिडिओ काढता येत नाही गाईज. जाऊ द्या, मोबाईल जमा व्हायचा आपला, नाही का? गाईज, आपला मोबाईल जमा होता वाचलेला आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती मोबाईल जमा करत होता, बट त्याला हे नव्हतं माहिती का माझ्याकडे 2 मोबाईल आहे म्हणून, नाही. मी त्याला एकच दाखवला, आपला दुसरावाला मोबाईल, आणि त्यांनी बघितलं नाही का गॅलरी वगैरे, का व्हिडिओ वगैरे काढतोय का काय, बट काही नव्हतं त्याच्यात. असं दाखवलं आपण, नाही का? बरोबर आहे का, नाही का? चला गाईज, आपल्याला ॲक्च्युली सुलावाईंच्या तिकडे जायचं होतं, बट ते कॅन्सल झाले. म्हणजे कारण असं होतं, ते मला बोलत होते का उद्या आज संध्याकाळी 6 नंतर आहे, बट आपल्याला ते जमणार नाही एवढं, कारण गोडाऊनला पण काम वगैरे असतं, नाही का? तर मग ते बोलले का उद्या या, मग नाही का सकाळी. म्हटलं ठीक आहे चालेल सर, म्हटलं येतो उद्या सकाळी. मग आता आपण जाऊ अंबडला, ओके? कारण अंबडला आपल्याला काही नॉर्मली थोडंसं काम आहे, ते काम करून घेऊ. गाईज, फायनली एवढा मोठा प्रवास करून आपण पोचलोय आता अंबडला. हे बघा,
ही कंपनी मास्टर कंपनी त्याला मालकाची गाडी बघा ना, मर्सडीज दिसली का? ते छोटंसं स्क्रॅच लागलेलं शेवटची गाडी. आता इथं आपल्याला चेकिंग आणि सर्व्हिसिंग करायची, अर्थात मेंटेनन्स करायचं आहे फायर एक्सटिंग्विशरचा. ओके, तर चला आता जाऊ, एंट्री वगैरे करू तिथं आणि त्यानंतर फायर एक्सटिंग्विशर. गाईच काही कारणामुळे आहे ना मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कंपनीमधलं काही, कारण एकदम फटाफट काम केलं आहे. कारण विषय असं झालेला आहे की तुमच्या भावाला आहे ना GST ऑफिसवाले जे आहे ते व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे. कमीत कमी महिनाभरपासून मला फोन करताय. ॲक्च्युली मला फ्रॉड वाटतोय तो, त्याच्यामुळे मी त्यांना काही लोकेशन वगैरे दिलेलं नव्हतं. बट आता ते मला मागाशी असं बोलले फोन करून का म्हणे तुम्ही जर लवकर लोकेशन नाही टाकले आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे, नाहीतर मग तुमचा जो GST नंबर आहे तो बंद करण्यात येईल नाही का. म्हणून मग आता आपण त्यांना लोकेशन दिलेलं आहे आपल्या गोडाऊनचं आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या गोडाऊनला. ॲक्च्युली आपल्याला बघायचं आहे ते फ्रॉडवाले आहे का कोण आहे नाही का. जर फ्रॉडवाले जर असले काहीच तर मग सट करायचं धरून का. आज डायरेक्ट दणका विषय, निबार दणका टाकतो भाऊच्या काय. डोक्यातच दणका टाकतो भाऊच्या मी आज. बघू आता जाऊन काय विषय. त्याच्यामुळे काहीच ब्लॉग बनवायला नाही भेटला मध्ये मला, कारण एकदम घाई गडबडमध्ये मी काम करतो. गाईज आता आपण आलेलो आहे गोडाऊनला आणि गोडाऊनला येऊन मस्त साफसुथरापणा केलेला आहे. जरा पाणी बिनी मारलं, झाडू बिडू विषय घेऊन टाकलेलं आहे डायरेक्ट तुमच्या भावानी. आणि आता थोड्याच वेळात येते GST ऑफिसर व्हेरिफिकेशनसाठी. आता काय व्हेरिफिकेशन करणार तेच नाही माहिती, जाऊ दे. त्याच हिशोबाने टाईम भेटला, झाडू बिडू मारून घेतला, मस्त पाणी बिनी मारलं, जरा व्यवस्थित दिसायला लागलं. मातीचा वास येत आहे. आपल्यासोबत प्रेमबाई पण आहे म्हणे, जर GST वाले जर फ्रॉडवाले जर असेल तर द्यायला म्हणे नाही का फुल. आता यालाच कोणी दिले तर याची हाल काय होईल अशी गंमत झालेली. तर भाऊची तब्येत बघा, आणि हा म्हणतो फ्रॉडवाले असले तर देऊन टाकतो. ठीक आहे, बॉडी दाखवतो. काहीतरी चांगलं काम केलंय आपण. ॲक्च्युली ना आता 2 दिवसापूर्वी आहे बघा, इथं स्पीड ब्रेकर केलेला होता आणि रस्त्यावाल्यांनी ना इकडं स्पीड ब्रेकरच केलं नव्हतं. सगळेजण आहे ना असे यायचे आणि इकडून घुसायचे. तर सकाळचाच विषय एकाने मला ठोकून दिला असतं डायरेक्ट, लय वाचलो मी. त्याच्यामुळं आज डायरेक्ट आता दगडच ठेवून दिले आपण तिथे. सो गाईज आता आपलं जे GSTचं जे व्हेरिफिकेशन होतं ते पण झालेलं आहे. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे घरी आणि त्यांनी काही डॉक्युमेंट मागितले होते, आपण दिले पण त्यांना. नेमकं रेंट ॲग्रीमेंट जे होतं ना ते नेमकं CA कडे होतं आपलं. तर पहिले ते म्हणणे ठीक आहे म्हणे चालेल, काही प्रॉब्लेम नाही, फोटो पाठवून द्या. आणि नंतर इश्यू काय आलं, त्यांनी काहीतरी एक फॉर्म भरून घेतला नाही का आपल्या, म्हणजे पॅन कार्ड नंबर हे ते वगैरे नाही का. तर मग मी त्यांना शेवटला काय म्हटलं मला आहे ना फक्त त्याचा फोटो द्या. तर ते मला काय म्हणते म्हणे फोटो कशासाठी लागतो. म्हटलं सेफसाठी, उद्या काही फ्रॉड बिड झाला तर नाही का. नाही म्हणे. नंतर मला म्हणते का म्हणे एक काम करतो, हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ना ऑफिसला घेऊन ये. म्हटलं ठीक आहे घेऊन येतो. म्हणजे इश्यू काय आला माहिती का, आपण जर आहे ना म्हणजे सेफसाठी जर काही मागितलं ना गाईस तर लक्षात ठेवा त्यांचा इगो हार्ट होतो नाही का. आणि इगो हार्ट झाल्यामुळं काय होतं, आपल्याला लगेच म्हणताय का डायरेक्ट ऑफिसला वगैरे. म्हटलं ठीक आहे येऊन जातो ऑफिसला नाही का, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं येऊन जातो म्हटलं. म्हणे सोमवारी ऑफिसला येऊन जाय. म्हटलं ठीक आहे येतो ऑफिसला. मग आता बघू काहीच सोमवारी जायचं आहे त्यांच्या ऑफिसला, पण ऑफिसला जाईल काय म्हणते काय नाही बघून घेऊ नाही का त्यांचं पण. कारण काय त्यांचं इगो हार्ट झालं जेव्हा मी त्यांच्याकडून फोटो मागितलं तेव्हा. चला गाईच जातो मी घरी आता. ॲक्च्युली आपण आता घरी जाऊ, जाम परिस्थिती झाली, एका ठिकाणी जायचं होतं बट ते कॅन्सल केलं. एवढं दिवसभर काम करून नाही. चला गाईज बाय, गुड नाईट.